नमस्कार, तुम्ही मुंबई न्यूज 9 पाहत आहात। मुंबई, भारतीय जनता पक्ष, भाजप आणि शिवसेनेने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी निवडणुकीत 227 पैकी 150 जागांसाठी जागावाटपाचा तपशील निश्चित केला आहे। उर्वरित 77 जागांवर, ज्या वादग्रस्त ठरत आहेत, त्यांचा निर्णय प्रत्येक पक्ष किती जागा लढवणार यावर सहमत झाल्यानंतरच घेतला जाईल। 15 जानेवारीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांचा तिसरा भागीदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला युतीतून बाहेर ठेवणाऱ्या दोन्ही महायुती मित्रपक्षांनी गुरुवारी भाजपच्या दादर कार्यालयात मॅरेथॉन बैठक घेतली। त्यांनी 150 जागांवर निवडणूक लढवण्याबाबत तपशिलावर शिक्कामोर्तब केले। मुंबई भाजपचे प्रमुख अमित साटम म्हणाले, आम्ही कोणत्या जागांवर लढवायचे याचा कोणताही फॉर्म्युला किंवा आकडा निश्चित केलेला नाही। आम्ही महायुती म्हणून 150 जागा लढवणार आहोत, सामान्य माणसाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत। उर्वरित 77 जागांवर पुढील 4 दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे साटम म्हणाले। शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, ज्या जागांवर एकमत होणे शक्य नाही अशा जागांवरचे वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडवतील। युती अतूट आहे आणि जागावाटपाच्या वाटाघाटींमुळे त्यावर कोणताही परिणाम होणार नाही। आमचे पक्ष केडर आधारित आहेत आणि आम्ही युतीवर विश्वास ठेवतो, सामंत म्हणाले। साटम आणि सामंत यांच्या व्यतिरिक्त आशिष शेलार, अतुल भातखळकर, राहुल शेवाळे आणि प्रकाश सुर्वे यांनी बैठकीत त्यांच्या पक्षांचे प्रतिनिधित्व केले।